चलो, लास्ट सेशन मध्ये काय बघितलं होतं? येस, डायकॉट स्टेम अँड मोनोकॉट स्टेम, राईट? ओके, मागच्या सेशनचा होमवर्क सुद्धा होता काय? डिस्टिंग्विश बिटवीन मोनोकॉट स्टेम अँड डायकॉट स्टेम, राईट? आता आपल्याला बघायचं आहे या टॉपिकचा लास्ट पॉइंट, दॅट इज लीफ. दॅट इज लीफ. ओके, ऑफकोर्स मी 2 सेशन अगोदर सांगितलं होतं की आपल्याला काय बघायचं आहे? मोनोकॉट आणि डायकॉट लीफची, स्टेमची आणि रूटची काय बघायची आहे? अनाटॉमी बघायची आहे, है ना, इंडिव्हिज्युअल, राईट? ओके, त्याच्यानंतर मी हे सुद्धा सांगितलं होतं की आपण रूट बघितले, आपण स्टेम बघितले, आता आपला फोकस कशावर असणार आहे? लीफ वर असणार आहे. बघा मग आपण कशाबद्दल बोलणार आहोत? लीफ बद्दल बोलणार आहोत. ओके, ऑफकोर्स आपल्याला लीफ बद्दल काही इन्फॉर्मेशन अगोदरच माहिती आहे. कोणकोणते? की लीफ 2 प्रकारचे असतात. कोणकोणते? ओके, त्याच्या अगोदर लीफ मध्ये व्हेनेशन 2 प्रकारचं असतं, पॅरलल व्हेनेशन आणि रेटिक्युलेटेड व्हेनेशन, राईट? ओके, पॅरलल व्हेनेशन वाला लीफ आपल्याला कुठे बघायला भेटतो? कोणत्या प्लांट मध्ये बघायला भेटतो? मोनोकॉट प्लांट्स मध्ये बघायला भेटतो, राईट? ओके, रेटिक्युलेटेड व्हेनेशन वाला लीफ आपल्याला कुठे बघायला भेटतो? डायकॉट प्लांट मध्ये बघायला भेटतो. ओके, आता याच पॉइंट्सला आपल्याला काय करायचं? अजून वाढवायचं आहे. ओके, सर्वात अगोदर आपल्याला बघायचं आहे कोणता लीफ? डायकॉट लीफ. कोणता बघायचा आहे? डायकॉट. ओके, आपल्याला कोणती गोष्ट माहिती आहे डायकॉट लीफ बद्दल? व्हॉट डू वी नो? डायकॉट लीफ कसा असतो? त्याचं व्हेनेशन कसं असतं? रेटिक्युलेटेड व्हेनेशन. काय असतं? रेटिक्युलेटेड व्हेनेशन असतं. ओके, आपल्या एनसीईआरटी मध्ये जिथे डायकॉट लीफ लिहिलेलं आहे ना, ओके, त्याच ठिकाणी एक नाव आहे, ते आहे डॉर्सी वेंट्रल लीफ. काय नाव आहे? डॉर्सी वेंट्रल लीफ. म्हणजे डायकॉट लीफचं दुसरं नाव काय? डॉर्सी वेंट्रल लीफ. ओके, याला डॉर्सी वेंट्रल लीफ का म्हणतात बरं? डायकॉट लीफला डॉर्सी वेंट्रल लीफ का म्हटलं जातं? डॉर्सल काय असतं? बॅक साइड. वेंट्रल काय असतं? फ्रंट साइड. ओके, आता बघा, जर एखादा डायकॉट लीफ जर तुम्ही बघितलं ना, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे 2 सरफेसेस दिसतात. एक असतो कोणता? डॉर्सल आणि एक असतो कोणता? वेंट्रल. ओके, सो डॉर्सल म्हणजे वरचा भाग, बेसिकली लीफचा असा भाग, राईट? ओके, बघा 2 सरफेसेस असतात, एक वरचा भाग असतो, एक खालचा भाग असतो, राईट? ओके, आता वरचा भाग जनरली कसा असतो? जर कलर कॉम्बिनेशन बघितलं तर वरचा थोडासा जास्त डार्क ग्रीन असतो, खालचा थोडासा लाईट ग्रीन असतो. समजतंय? गोष्ट कळते? तर हे डिफरन्सेस बिटवीन कलर्स का असतील? व्हॉट माइट बी द रिझन बिहाइंड, है ना? म्हणजे लीफ तर ग्रीनच आहे, बट त्याचा एक सरफेस थोडासा जास्त ग्रीन दिसतो आणि दुसरा सरफेस थोडासा कमी ग्रीन दिसतो. कशामुळे असेल असा डिफरन्स? ओके, अजून ऑफकोर्स त्याची अनाटॉमी डिफरंट असेल. त्याची काय डिफरंट असेल? अनाटॉमी. इंटरनल स्ट्रक्चर्स कसे असतील त्याचे? डिफरंट असतील. म्हणून तो काय दिसतोय? एका साईडला जास्त ग्रीन दिसतो, दुसऱ्या साईडला थोडासा कमी ग्रीन
लाईट ग्रीन म्हणा तसा दिसतो. ओके ना, अजून बघा की आपण जर याचं स्ट्रक्चर काढायचा प्रयत्न केला, कशाचा, डायकॉट लीफचं स्ट्रक्चर काढायचा प्रयत्न जर केला तर आपल्याला दोन सरफेसेस दिसतात. ओके, ते कोणकोणते आहेत बघा. स्टार्टिंगला एक वरचा सरफेस आहे, ओके, एक खालचा सरफेस आहे. दोन सरफेसेस आहेत. ओके, एक वरचा सरफेस, एक खालचा सरफेस, राईट. ओके, जो वरचा आहे त्याला आपण म्हणतो ऍडॅक्सियल. काय म्हणतो, ऍडॅक्सियल. आणि जो खालचा सरफेस आहे त्याला म्हणतो ऍबॅक्सियल. राईट, विचार करा, हा लीफ आहे, हा काय लीफ आहे सपोज, राईट. ओके, याला जर मी असं कट केलं, ओके, मला दोन सरफेसेस बघायला भेटणार आहे, एक वरचा सरफेस, एक खालचा सरफेस. असे डायग्राम काढतोय आपण लीफचे, असं कट केल्याच्या नंतर, राईट. ओके ना, वरचा सरफेस कोणता आहे, ऍडॅक्सियल, आणि खालचा सरफेस कोणता आहे, ऍबॅक्सियल. ओके, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की लीफवर, ओके, आपल्याला जे टिश्यूज बघायला भेटतील, ओके, ते कोणकोणते असतील माहिती आहे का. जनरली प्लांट बॉडीमध्ये 3 प्रकारचे टिश्यू असतात. इथे सुद्धा कोणते टिश्यू असतील, 3 प्रकारचे. कोणकोणते सांगा. सगळ्यात बाहेरचे कोणता, एपिडर्मल है ना, राईट. ओके, दुसरा कोणता, आणि तिसरा कोणता, बरोबर, राईट. ओके, आपण ज्या वेळेस लीफची ऍडॅक्सियल लेअर आणि ऍबॅक्सियल लेअर बद्दल बोलतोय, म्हणजे आपण कशाबद्दल बोलतोय, कशाबद्दल बोलतोय, आउटर लेअर, आउटर मोस्ट लेअर. मग मी याला जर ऍडॅक्सियल एपिडर्मिस म्हणलं तर चालेल का. एपिडर्मिस जे लीफच्या कोणत्या सरफेसला आहे, वरच्या सरफेसला आहे, आणि याला काय म्हणणार मग मी, ऍबॅक्सियल एपिडर्मिस. इथपर्यंत काय डाऊट आहे, समजतंय. ओके, किती लेअर असतील एपिडर्मिसच्या, जनरली किती असतात, एक सिंगल लेअर असते, राईट. ओके, म्हणजे इथे सुद्धा काही चेंज असेल का, ऑफकोर्स नाही, एक सिंगल लेअर असेल. बरोबर. काय डाऊट आहे. ओके, आता मला सांगा लीफचं काम काय, फोटोसिंथेसिस. अजून काम काय, एक प्रकारचं रेस्पिरेटरी ऑर्गन सुद्धा आहे लीफ, है ना, कारण की लीफवर आपल्याला काय बघायला भेटतात, स्टोमॅटा बघायला भेटतात. या लीफवर स्टोमॅटा कुठे असेल, स्टोमॅटा कशाचा पार्ट असेल, कोणत्या लेअरचा पार्ट असेल, कोणत्या टिश्यूचा पार्ट असेल, कोणत्या टिश्यू सिस्टमचा पार्ट असेल, ग्राउंड टिश्यू सिस्टमचा पार्ट असेल का एपिडर्मल टिश्यू सिस्टमचा पार्ट असेल. आपण स्टोमॅटा कुठे शिकलो होतो, एपिडर्मल टिश्यू सिस्टम मध्ये. म्हणजे मला एपिडर्मिस मध्येच काय काढावं लागतील, स्टोमॅटा. बरोबर, काय डाऊट आहे. चला मग स्टोमॅटा काढूया. कोणत्या सर्व्हिसला काढू, वरच्या सर्व्हिसला काढावं लागतील का खालच्या सर्व्हिसला. आपण डायकॉट लीफ बद्दल बघतोय, तर जो ऍबॅक्सियल सरफेस आहे है ना, लीफचा जो खालचा भाग आहे ना, ऍक्च्युली जनरली लीफ असा असतो है ना, वरचा भाग डार्क असतो, खालचा भाग थोडासा लाईट असतो, राईट. ओके, लीफचे स्टोमॅटा बघायचे तर तुम्हाला लीफला बेसिकली जो खालचा पार्ट आहे त्याला काय करावं लागेल, बघावं लागेल. ओके ना,
जे स्टोमॅटा आहे ते आपल्याला इथे बघायला भेटतं. ओके, यांना काढण्यासाठी मी थोडेसे ना डायरेक्ट गार्ड सेल्स दाखवतो. ओके, समजून घ्या की काय आहे ते स्टोमॅटल ओपनिंग्स आहेत. बरोबर, गोष्ट कळते, राईट. ओके, आता आपली एक लेअर कंप्लीट झाली आहे. कोणती? एपिडर्मल टिश्यू, राईट. ओके, त्याच्या आतमध्ये काय असेल? एपिडर्मलच्या आतमध्ये कोणती लेअर असेल? ऑफकोर्स ग्राउंड, राईट. ओके, कोणती लेअर असेल? ग्राउंड, राईट. ओके, नाव आपण ग्राउंड टिश्यू शिकत असताना मी एक पॉइंट सांगितला होता की लीफ मधल्या ग्राउंड टिश्यूला काय म्हणतात? मिझोफिल. काय म्हणतात? मिझोफिल. आठवतोय का? काय म्हणतात? मिझोफिल. गोष्ट कळतीये? ओके, आता मिझोफिल इथे जे आहे ते दोन प्रकाराचं आहे. लीफ मध्ये जे मिझोफिल टिश्यू आहे तो कसा आहे? दोन प्रकारचा आहे. मिझोफिल टिश्यू म्हणजे कोणते सेल्स असतील बरं? ते पॅरेनकायमेटस सेल्स असतील. कोणते सेल्स असतील? पॅरेनकायमेटस. आता मिझोफिल आहे, पॅरेनकायमेटस आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असेल. क्लोरोप्लास्ट काय करेल? फोटोसिंथेसिस करेल. बरोबर, राईट. ओके, आता वरचा सरफेस मला सांगा, सूर्याकडे जो सरफेस फेस करतो तिथे जास्तीत जास्त काय पाहिजे? सेल्स पाहिजे, जे काय करतील? सनलाइटला ट्रॅप करतील, एनर्जी बनवतील. वेअरएज दुसरा सरफेस जो आहे त्याचं काम आहे, त्याच्यावर काय आहे? त्याच्या एपिडर्मिसवर काय आहे? स्टोमॅटा आहे. स्टोमॅटाचं काम काय? रेस्पिरेशन करणे, म्हणजे एअर आतमध्ये घेणे. मग जर एअरला सेल पर्यंत पोहोचायचं आहे तर इंटरसेल्युलर स्पेस पाहिजे. इंटरसेल्युलर स्पेस पाहिजे का नाही? ओके, बट फोटोसिंथेसिस करणारा जो सरफेस आहे तिथे स्पेस पाहिजे का इंटरसेल्युलर? नाही, तिथे स्पेस नकोय. कुठे? जी बाजू सूर्याकडे आहे, जी बाजू कुठे सूर्याकडे फेस करते त्या ठिकाणी काय नको? इंटरसेल्युलर स्पेस नकोय. आणि जी बाजू सूर्याकडे फेस करत नाही किंवा अपोजिट डायरेक्शनला आहे तिथे काय पाहिजे? इंटरसेल्युलर स्पेस असलेला काय पाहिजे? मिझोफिल पाहिजे. गोष्ट कळतीये? समजतंय? ओके, नाव मिझोफिल टिश्यू सुद्धा इथे किती प्रकारचा आहे? दोन प्रकारचा आहे. एक पहिला प्रकार खिचडी करतोय का मी इथं? खिचडी होतीये का? डायग्राम दुसरी घेऊ का? है ना? त्याला रब करू, लीफचं वरचं वगैरे. हे एक काम करू, हा त्याला आहे ना हे रब करतो ना. मग है ना, समजून घ्या की ही नवीन स्लाइडच आहे आता, है ना, राईट. ओके, मेहनत बचाव, राईट. ओके, ना बघा मिझोफिल. याच्यासाठी आपण काय करू माहितीये का? येस, जमलं. ओके, मिझोफिल टिश्यू सांगितलं दोन प्रकारचे असले पाहिजे. एक जो कुठे असेल? अशा सरफेस कडे असेल ज्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा ज्याच्यावर जास्तीत जास्त सनलाइट पडतो. आणि एक मिझोफिल टिश्यू अशा लीफच्या अशा सरफेस कडे असेल ज्याचा कॉन्टॅक्ट सनलाइटची डायरेक्ट येत नाही. तर मिझोफिल टिश्यू दोन प्रकारचा. पहिला पॅलिसेड. पहिल्या प्रकारचा मिझोफिल टिश्यू कोणता? पॅलिसेड मिझोफिल. ओके, आता पॅलिसेड मिझोफिल टिश्यू जो आहे याच्यामध्ये आपल्याला कॉलम लाईक शेप सेल्स बघायला भेटतात. कसे? कॉलम सारखे. आणि त्यांच्यामध्ये आपल्याला बिलकुल काय बघायला भेटत नाही? इंटरसेल्युलर स्पेस बघायला भेटत नाही. समजते ही गोष्ट? ओके, ऑफकोर्स याच्यामध्ये काय असेल? खूप सारे काय असतील? क्लोरोप्लास्ट असतील. असायला पाहिजे का नको? कारण की हा डायरेक्ट कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे किंवा कोणाच्या एक्सपोजर मध्ये आहे?
सनलाईटच्या एक्सपोजर मध्ये आहे. म्हणजे जितके जास्त क्लोरोप्लास्ट इथे असतील तितका जास्तीत जास्त काय करू शकतो, लीफ फोटोसिंथेसिस करू शकतो. गोष्ट कळतीये, समजतंय, काही डाऊट आहे? वरच्या बाजूला आता हा जो सरफेस आहे कोणता, हा वरचा सरफेस जो आहे ऍडॅक्सियल सरफेस जो आहे हा सनलाईटच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आहे, राईट. ओके, म्हणून या वरच्या लेअरवर मला काय बघायला भेटतील, पॅलिसेड मेसोफिल टिश्यू बघायला भेटेल. ऍक्च्युली मेसोफिल टिश्यू आहे काय, ग्राउंड टिश्यूज काय आहे, ग्राउंड टिश्यूज आहेत. फक्त यांना पॅलिसेड यासाठी म्हणले की यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस बिलकुल नसतो. गोष्ट कळतीये, समजतंय. ओके ना, मग इथे काढूयात ते. ओके बघा, समजतंय, काय डाऊट आहे? ओके नाव आता मला सांगा, ऍडॅक्सियल सरफेस ज्याचं काम रेग्युलरली काय आहे, रेस्पिरेशन है ना, बाहेरून काय गेले, CO2 गेले, राईट. ओके, आणि बाहेर काय टाकले, ऑक्सिजन टाकले, बरोबर. वॉटर वेपर सुद्धा इथून बाहेर पडतात, बरोबर. आता जर मॉलिक्युल्सला तिथून मूव्ह करण्यासाठी जागा पाहिजे तर इथे आपल्याला काय पाहिजे, अशा मेसोफिल टिश्यू पाहिजे, यांच्यामध्ये काय असले पाहिजे, स्पेस असली पाहिजे, इंटरसेल्युलर स्पेस असली पाहिजे. आणि असे मेसोफिल टिश्यू ज्यांच्यामध्ये काय आहे, इंटरसेल्युलर स्पेस आहे, याला आपण म्हणणार स्पॉन्जी मेसोफिल. काय म्हणणार, स्पॉन्जी मेसोफिल, राईट. ओके, ऑफकोर्स आता इथे सेल्स कसे असतील, गोल असतील, है ना. आपण आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी बघितलेले आहेत जिथे बेसिकली पॅरेंकाइमाचे सेल्स कसे आहेत, सर्क्युलर आहेत. त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट बघायला भेटते आपल्याला, इंटरसेल्युलर स्पेस बघायला भेटते. म्हणजे स्पॉन्जी मेसोफिल जो आहे तो खालच्या लेयरकडे असेल, इथे कुठेतरी बघा, स्पॉन्जी मेसोफिल आहे ना, येलो कलर दाखवतोय है ना, कारण की ना एव्हरीथिंग इज बिगिनिंग ग्रीन 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 ग्रीन, राईट. ओके, तर तुम्हाला डिफरन्शिएट करायला काय झालं पाहिजे, थोडासा चान्स भेटला पाहिजे. ओके ना, इथे मी काढतोय स्पॉन्जी, एवढा स्पेस नसतो पण असो, समजतंय, गोष्ट कळतीये, इथपर्यंत काही डाऊट नसावा, राईट. ओके, म्हणजे बघा आता जर ऑक्सिजन किंवा CO2 ला ट्रान्सफर व्हायचं आहे तर हा बेसिकली काय करू शकतो, स्टोमॅटल पोर मध्ये आणि इंटरसेल्युलर स्पेसच्या साह्याने जिथे जायचंय त्या ठिकाणी तो जाऊ शकतो. समजतंय, राईट. ओके, ऍडॅक्सियल सरफेसला कोणता मेसोफिल, स्पॉन्जी मेसोफिल. ऍडॅक्सियल सरफेसला कोणता मेसोफिल, पॅलिसेड मेसोफिल. ओके, ऑफकोर्स आपण कशाबद्दल कन्फर्म केलंय, आता ग्राउंड टिश्यू बद्दल आपण क्लिअर केलेलं आहे. समजतंय, आता काय राहिला, व्हॅस्क्युलर बंडल. काय राहिला, व्हॅस्क्युलर बंडल. बघूयात मग.
व्हॅस्क्युलर बंडल मध्ये तुम्हाला माहितीये काय असेल, झायलेम असेल, ओके, रिंगच्या फॉर्म मध्ये काढतोय, ओके. बाहेरच्या बाजूला काय असेल, फ्लोएम असेल. समजतंय, गोष्ट कळतीये, ओके. ना हे काय आहे, ओके, एक एक नाव देऊयात आपण ना. त्याला काय म्हणणार मी, आणि स्पॉन्जी मेसोफिल. Okay, now what is this? Vascular bundle. काय म्हणणार, व्हॅस्क्युलर बंडल, बाहेरच्या बाजूला फ्लोएम, आतल्या बाजूला झायलेम. बरोबर, कुठपर्यंत काही डाऊट आहे? ओके. ना व्हॅस्क्युलर बंडलच्या अवतीभोवती, व्हॅस्क्युलर बंडलच्या अवतीभोवती आपल्याला काही विशेष सेल बघायला भेटतात, जे की असे असतील. राईट, ओके. व्हॅस्क्युलर बंडलच्या अवतीभोवती आपल्याला असे काही विशेष सेल्स बघायला भेटतील, ओके. त्यांची अरेंजमेंट व्हॅस्क्युलर बंडलची एकदम कशी असेल, पॅरलल असेल, ओके. यांना म्हणणार आपण, यांना म्हणणार बंडल शीथ सेल्स. काय म्हणणार, बंडल शीथ सेल्स, ओके. नाउ शीट नाहीये, शीथ. बंडल शीथ सेल्स, ओके. आता लक्षात घ्या, हे सेल्स महत्वाचे आहेत. महत्वाचे यासाठी आहेत कारण की यांचा रोल आपल्याला मोर अप्रोप्रिएटली, मोर प्रॉपरली बघायचा आहे येणाऱ्या टॉपिक मध्ये, फोटो सिंथेसिस इन हायर प्लांट्स. हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टर मध्ये आपल्याला बंडल शीथ सेल्स ऍक्च्युअल मध्ये काम काय आहे, ओके, हे फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये नेमकी काय मदत करतात, ओके, हे आपल्याला बघायचं आहे. समजतंय, ओके. म्हणून हा जो शीथ सेल्स किंवा बंडल शीथ सेल्स आहेत, ओके, यांना जास्त काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे, ओके. अजून काही बाकी आहे का? हा, आता जसं आपण म्हटलं होतं की डायकॉट लीफ कसा असतो, रेटिक्युलेटेड व्हेनेशन असतो. आता मला सांगा, जी मिडरिप असेल रेटिक्युलेटेड व्हेनेशन मध्ये, ओके, त्याचे व्हॅस्क्युलर बंडल्स कसे असतील, मोठे साईज वाईज, है ना, राईट, ओके. आता मिडरिप मधनं काय ओरिजिनेट होतं बघा. स्टार्टिंगला काय असते, मिडरिप, है ना, जी की कुठून कुठे रन करते, पेटियोल पासन, अपेक्स पासन बेसिकली याच्यापर्यंत, राईट, ओके, बेस पर्यंत, राईट, ओके, बेस पासन अपेक्स पर्यंत म्हणा, राईट, ओके. मिडरिप पासन काय बनतात, है ना, ज्या मिडरिप पासन बाहेर पडतात, ओके. वेन्स पासन काय बनतात, वेनलेट्स, ज्या कशापासून बाहेर पडतात,
काम काय असेल सगळ्यांचं? ट्रान्सपोर्ट. काम काय असेल? ट्रान्सपोर्ट. फरक काय असेल? साईज. फरक काय असेल? साईज. मिड रिंग सगळ्यात मोठी, त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यापेक्षा छोटे. समजतंय? ओके, मग मला सांगा मिड रिंग मध्ये मॅस्क्युलिन बनते सगळ्यात, बरोबर? राईट. ओके, त्याच्यानंतर वेल्स मध्ये त्याच्यापेक्षा छोटे, वेलनेट्स मध्ये त्याच्यापेक्षा छोटे. समजतंय? काय डाऊट येतपर्यंत? एक काम करा मग, आता डायकॉट लीफ जो आहे, ओके, त्याची डायग्राम कदाचित तुम्ही काढलीच असेल. ओके, हा अजून एक पॉईंट सांगायचा राहिला आहे बघा, तो खूप जनरल पॉइंट आहे की लीफ आहे तर ऍडॅक्सियल सरफेस असो किंवा ऍबॅक्सियल सरफेस असो, ऍडॅक्सियल सरफेस असो किंवा ऍबॅक्सियल सरफेस असो, याच्यावर आपल्याला काय बघायला भेटेल? सांगा पटकन. येस, काय बघायला भेटेल? क्युटिकल बघायला बघा. महत्वाची गोष्ट, ऍबॅक्सियल सरफेसला मी स्टोमॅटा काढलेले आहेत, ऍडॅक्सियल सरफेसला मी स्टोमॅटा काढलेले नाहीत. ओके, एनसीईआरटी मध्ये डायकॉट लीफ रीड करायचं आहे, काही डाऊट्स असतील तर बघायचे. आपण सुद्धा अगोदर बघितलंय ना बेटा, छोटा एकदम बारीक थिन लेअर. आता लीफ आहे, लीफ अगोदरच थिन आहे, त्याच्यावर क्युटिकल पण कसं असेल? थिनच असेल. ओके, सिग्नेचर झालेत ना सगळ्यांच्या? वॉटर ड्रॉपलेट्स लीफच्या वर कसे बघायला भेटतात? ते दव बिंदू असतात. दॅट इज दव बिंदू बेटा, दॅट इज कंडेन्सेशन. सकाळची गोष्ट चालू आहे ना, ग्रासवर आपल्याला सकाळी सकाळी असे ड्रॉप, ते ऍटमॉस्फेरिक वॉटर आहे, नॉट है ना, म्हणजे प्लांट्स फवारे नाही म्हणत सकाळी सकाळी, है ना. बॉटल, पाण्याची बॉटल, थंड पाण्याची बॉटल, है ना, त्याच्यामध्ये थंड पाणी टाकलं, है ना, बाहेरून पाणी येतं, म्हणजे बॉटल लीक करते का? ऍटमॉस्फेरिक ह्युमिडिटी काय होतीये? कन्वर्ट होतीये कशामध्ये? पाण्यामध्ये. दॅट इज दॅट. ओके, सो नाउ आगे देखो. ओके, अभी हमें देखना है क्या? मोनोकॉट लीफ. क्या देखना है? मोनोकॉट लीफ. ओके, आता मला सांगा मोनोकॉट लीफचं व्हॅल्युएशन कसं असणार आहे? कसं असणार आहे? पॅरलल व्हॅल्युएशन असणार आहे. ओके, ऑफकोर्स याचं नाव सुद्धा दिलंय काय? आयसो बाय लॅटरल
लीफ. काय दिलंय? आयसो बायलॅटरल लीफ. ओके, आयसो मीन्स आयसोमर हा शब्द शिकलेत का? सेम. आयसोचा मिनिंग काय होतो? सेम. ओके, बाय म्हणजे लॅटरल म्हणजे साईडला. आयसो बाय लॅटरल. स्टेमच्या लेटरलला प्रेझेंट असतात, बरोबर. कसे असतात? आयसो म्हणजे सेम असतात. काय सेम आहे? दोन्ही सरफेसेस सेम आहेत. सेम काय? दोन्ही सरफेसेस कसे आहेत? सेम आहेत. बघा, सांगा बरं मग सगळ्यात बाहेर काय? एपिडर्मिस. कोणता एपिडर्मिस? सगळ्यात वरचा ऍडॅक्सियल, खालचा ऍबॅक्सियल, है ना? राइट. ओके, ना फरक नंबर 1, सांगा बरं काय काढतोय तर? स्टोमॅटल पोर्स. गार्ड सेल्स कसे असतील? डंबेल शेप, म्हणून स्ट्रक्चर चेंज केले, बरोबर. सरफेसचं नाव लिहून घेऊया सगळ्यात अगोदर. वरचा सरफेस ऍडॅक्सियल एपिडर्मिस, बरोबर. खालचा सरफेस ऍडॅक्सियल अबॅक्सियल. अबॅक्सियल एपिडर्मिस, है ना. वरच्या सरफेसला सुद्धा स्टोमॅटा आहे, खालच्या सरफेसला सुद्धा काय आहे? स्टोमॅटा प्रेझेंट आहे. मला सांगा आता, वरच्या सरफेसला स्टोमॅटा कमी आहेत आणि खालच्या सरफेसला स्टोमॅटा कशी आहेत? जास्त. ओके, जनरलाइज स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट. आता मला सांगा, इथे पॅलिसेड मेसोफिल्सची गरज आहे का? नाही. का? कारण की वरच्या बाजूने सुद्धा एअर आतमध्ये येऊ शकते, खालच्या बाजूने सुद्धा एअर किंवा जे ट्रान्सपोर्ट आहे ते होणार आहे. कशाचा? वेदर इट इज ऑक्सिजन, वेदर इट इज कार्बन डायऑक्साइड, वेदर इट इज वॉटर वेपर, बरोबर. ओके, म्हणजे इथे कोणता मेसोफिल नसेल ज्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस नाहीये? कोणत्या मेसोफिल मध्ये इंटरसेल्युलर स्पेस नव्हती? पॅलिसेड म्हणजे इथे पॅलिसेड असेल का? मग काय असेल? स्पॉन्जी. काढा बघ स्पॉन्जी. है ना. ओके, अजून काय करावं लागेल? व्हास्क्युलर बंडल्स बाहेरच्या बाजूला, फ्रेम आतल्या बाजूला, जायलेम.
डाऊट आहे का? ओके, लेबलिंग करून घेऊयात. दिस इज ओके. अजून काही आहे का? युनिफॉर्म सेल्स आहेत बघा अजून, राईट. ओके, डायकॉट सॉरी मोनोकॉट लीफच्या अडॅक्सियल सरफेसवर एक लेअर बनते, एक काय बनते, एक सेल्सची लेअर बनते. ओके, दॅट इज नथिंग बट एक एम्प्टी ट्रान्सपरंट काय बनते, एक लेअर बनते सेल्सची. ओके, त्याच्यामध्ये प्रोटोप्लाझम वगैरे काही नसतं, राईट. ओके, सिर्फ एक क्या है, लेयर है, एक परत है, ट्रान्सपरंट लेयर है, राईट. ओके, या ट्रान्सपरंट लेयरला म्हटलं जातं ब्युलिफॉर्म सेल्स. काय म्हटलं जातं, ब्युलिफॉर्म सेल्स. ओके, आता यांचं काम काय असतं, यांचं काम असतं की ज्या वेळेस प्लांटकडे काय आहे, पाणी खूप जास्त आहे, ज्यावेळेस प्लांटकडे काय आहे, पाणी खूप जास्त आहे, त्यावेळेस हे पाणी जे आहे ते या ब्युलिफॉर्म सेल्स मध्ये काय होतं, जमा होतं. काय होतं, जमा होतं. आणि जमा झाल्याच्या नंतर हे मदत करतं लीफला एक्सटेंड करण्यासाठी, है ना. ऑफकोर्स पाणी जमा झालं तर पाणी जमा झाल्याच्या नंतर ब्युलिफॉर्म सेल्स काय होतील, टर्जिड होतील, फुगतील ना. हे फुगले की लीफ जो आहे तो काय होतो, एक्सटेंड होतो, स्ट्रेच होतो पूर्णपणे, राईट. ओके, वेअर ॲज लीफ मध्ये किंवा लीफला जर पाण्याची काय असेल, कमतरता असेल, तर ब्युलिफॉर्म सेल्स मध्ये पाणी जाईल का, नाही. तर ब्युलिफॉर्म सेल्स काय होतील, फ्लॅसिड, काय होतील, फ्लॅसिड. आणि फ्लॅसिड झाल्याच्या नंतर लीफ जो आहे तो कसा येईल, थोडासा असा, है ना, बेसिकली स्ट्रेच नाही होणार, थोडासा काय म्हणतो आपण त्याला, कंडेन्स म्हणा, किंवा ना काय म्हणतो आपण त्याला, ते नाही का, एखादा लीफ असतो जो फ्रेश दिसतो आणि काय होतं नंतर तो थोडासा असा एखादा फुल, मराठीत काय म्हणतात त्याला, काय झाले, कोमजणे किंवा कोमजून जाणे किंवा, है ना, राइट. ओके, सुखने मना, राइट. ओके, क्योंकि उसके पास क्या है, उसके जो ब्यूलिफॉर्म सेल्स है वो क्या हो जाते हैं, फ्लैसिड. ओके, टवटवीतपणा आणि कोमजून जाणे एखादं लीफ, राइट. ओके, दॅट इज ड्यू टू व्हॉट, ब्यूलिफॉर्म सेल्स. समजताय, गोष्ट कळतीये. ओके, हा पॉइंट आपल्या बुक मध्ये दिलेला आहे. ओके, अजून आय गेस व्हॅस्क्युलर बंडल्स बद्दल काय दिलंय का बघा, कसे असतील, रेडियल अरेंज असतील का कॉन्जॉइंट असतील, चित्रामध्ये कसे दिसते तुम्हाला, रेडियल अरेंज असतील का कॉन्जॉइंट असतील, सांगा पटकन. लीफ कशाचा पार्ट आहे, स्टेमचा, म्हणजे कशासारखे, स्टेमचं एक्सटेन्शनच आहे ना लीफ, राईट. शूट, है ना, टॉपिक संपत आला बेटा, म्हणजे संपला आहे, है ना, असं नाही करायचं, है ना, राईट. ओके, सो जसं स्टेम मध्ये असेल तसंच कशामध्ये असेल, लीफ मध्ये सुद्धा असेल. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे, ओके, समजलंय. ओके, दोन्ही लीफ बद्दल आपण या सेशन मध्ये बोललेलो आहे. ओके, सो डिक्लेअर करायचं मग टॉपिक संपलाय म्हणून. ओके, सो आज आपला अॅनाटॉमी जो आहे तो काय झालाय, संपलाय, राईट. ओके, अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स हा टॉपिक आपला संपलेला आहे. ओके, दॅट्स इनफ फॉर टुडे. थँक यू अँड हॅव अ मार्वलस डे. बाय एव्हरीवन.